नमस्कार. मी नरेंद्र पंडितराव कोल्हापूरहून आलोय. माझी ओळख करून देतो. म्हणजे मी गेले 25 वर्ष जमीन आणि ऊस याच्यावर काम करतोय. भारतात जवळजवळ सर्व राज्यांमध्ये मी ऊसावर काम केलंय. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आफ्रिकेमध्ये पण ऊसावर काम केलेलं आहे. तर 25 वर्षाचा जो काही माझा अनुभव आहे तो आज तुम्हाला इथं सांगणार आहे किंवा तुमच्या ज्या काही शंका असतील त्याचं निरसन करणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी तुमचे काही प्रश्न आहेत का? ऊसासंबंधी काही प्रश्न असतील तर मला विचारा. म्हणजे मी ह्याच्यात ते सगळे कव्हर करून घेईन. प्रश्न काही मी विचारू. खत टाकलं तरी असं कधी 40-45च्या पुढे भरपूर खत टाकलं तरी आमचं काय 45 लय 50 लोक खत टाकतात सुमार किती पण ती ऍव्हरेज देत नाही. महत्वाचं. बरं, तर मी थोडे प्रश्न विचारतो. म्हणजे मला त्या अनुषंगाने ऍव्हरेज सरांनी सांगितलं 40 खोडव्याला 30च असेल. 25-30 एक साधारण खोडवा आणि हे मिळून 70 टनापर्यंत जाता तुम्ही. खोडवा आणि लागण करून 2 वर्षात 70 टनापर्यंत जाता. सरींची रुंदी किती आहे? 3-3.5 फुटावाले कोणी आहेत का? 4 पासून. रोप लागण आहे का कांडी लागण? बेणी लागण. रोप नाही, सगळीकडे. शेणखताचा वापर किती होतो? 0. अजिबातच नाही. उपलब्ध आहे आणि 265 आहे का 86-032? 200. सुरुवात करण्यापूर्वी एक खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपण ऊसावर तर येऊच. 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे उत्पादन वाढवायची आपली उत्पादन वाढवण्याची आपली इच्छा पाहिजे. म्हणजे नुसतंच इच्छा म्हणजे स्वप्न नाही, खरोखर इच्छा पाहिजे की आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण ग्रामपंचायतीत अर्ज देताना व्यवसाय म्हणून काय लिहिता? मग खरोखर शेती व्यवसाय म्हणून करता का? तर व्यवसाय म्हणून करायचा जर विचार केला, आता सरांनी सांगितलं की 2 वर्षात आम्हाला 70 टन लागण आणि खोडवा उत्पादन मिळतं. इथं 3000 रुपये रेट असावा ना सर? अंदाजे 3000 पकडू, राऊंड फिगर. म्हणजे 70 टनाचे किती झाले? 21,000. 2,10,000 2 वर्षाचे, बरोबर. आणि लागण आणि खोडवा खर्च किती होतो? आता इथं व्यवसाय आला, लागण 6,000 रुपये तर मजूर घेतो. टोटल पहिल्या दिवसापासून शेवट 2 वर्ष संपेपर्यंत खर्च किती होतो? मी सांगतो किती. साधारण 90,000 ते 1,00,000 रुपये होतो सगळा. म्हणजे तुमची मजुरी सुद्धा त्यात धरली. टोटल पहिल्या वर्षी 60,000 रुपये येतो लावणीला, कारण बियाणाचा खर्च असतो, जमीन करायची असते. आणि खोडव्याला तो कमी येतो. तर साधारण 90,000 ते 1,00,000, आपण 1,00,000 पकडू. मला सांगा, 1,00,000 रुपये गुंतवणूक करून 2 वर्षात 2,00,000 रुपये मिळणारा दुसरा कुठला व्यवसाय आहे? शेअर मार्केटमध्ये 2 वर्षात डबल होत नाहीत, किंवा माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्येही 2 वर्षात डबल होत नाहीत. शेती हा एकमेव आहे की जो तुम्हाला 2 वर्षात डबल, कमीत कमी डबल, अजून आपण पुढे तर जायचंच आहे, कमीत कमी डबल पैसे मिळवून देतो. फक्त त्याच्यासाठी शेती हा व्यवसाय म्हणून पाहणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही व्यवसाय म्हणून करायचं ठरवलं, टार्गेट ठरवलं, तर 1 वर्षात तिप्पट पैसे मिळवू शकता. ऊस, आताच सरांनी सांगितलं की केळीची रेट 2 आणि 3 रुपये एवढे खाली आलेले आहेत. आणि
केळीचा संपूर्ण खर्च 5 रुपये खर्च येतो. म्हणजे जसा उसाला मी मग खर्च सांगितला तसा केळीचा टोटल 10-11 महिन्याचा खर्च पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 5 रुपये येतो. 4 ते 5 रुपये. आणि 3 रुपयांनी आता केळी देत आहेत आपण. 4 रुपयांनी केळी दिली जातात. म्हणजे जेवढे घातले तेवढे पण मिळाले नाहीत. उसाची शेती ही सरकारी नोकरी आहे. तुम्हाला माहिती आहे किती पगार पडणार आहे. कारखान्यांनी दर डिक्लेअर केलेले एवढे पैसे आपल्याला मिळवायचेच आहेत. आता प्रश्न कुठला आहे की ही सरकारी नोकरी चपराशी म्हणून करायची का ऑफिसर म्हणून करायची, हे तुमच्या हातात आहे. उसाचं उत्पादन कमीत कमी 60 टनाच्या खाली जर येत असेल तर तुम्ही ऊस शेतकरी नाही. कमीत कमी 60 टन आलंच पाहिजे. 100 टनाचं आपण बोलू हळूहळू. आणि यात कसं आहे, कडी आहे, एक साखळी आहे. म्हणजे एकरी 100 टन किंवा 80 टन, आपण 100 टनाची भाषा नंतर करू. एकरी 60 टन किंवा 80 टन उत्पादन घ्यायचं झालं तर एक साखळी आहे आणि प्रत्येकाची एक एक कडी आहे. ही कडी खूप मजबूत असली पाहिजे. एक जरी कडी जर लूज असेल तर तुमचं 5-6 टनांनी उत्पादन कमी होतं. त्यामुळं प्रत्येक कडी खूप समजून घेतलं गरजेचं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी एक मी किस्सा सांगतो. माझं जळगावला साहेब लेक्चर होतं. खडसे साहेब चीफ गेस्ट होते, मिनिस्टर एकनाथराव खडसे. आणि 700-800 शेतकरी आले होते. मोठा मेळावा होता आणि मला तिथं चीफ गेस्ट म्हणजे मुख्य वक्ता म्हणून बोलवलं होतं. आणि कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे उशीर झाला. उशीर झाल्यावर मला खडसे साहेब काय म्हणाले की मी आधी बोलून पळतो, तुमचं तुम्ही चालू ठेवा. अध्यक्षीय भाषण शेवटी असतं. मी त्यांनी भाषण केलं. त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की स्वातंत्र्यानंतर शेतीमध्ये किती प्रगती झाली, इरिगेशन कसं सुधारलं, बियाणं कशी सुधारली, खतं कशी सुधारली, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड मध्ये किती प्रगती झाली आणि आपण शेतीमध्ये किती प्रगत झालो. जाताना फक्त खडसे साहेबांना म्हणलं माझं 5 मिनिटं फक्त ऐकून जा आणि मग तुम्ही जाऊ शकता. मी म्हटलं खडसे साहेबांनी सांगितली आता खूप प्रगती झाली. आम्ही जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काही जुने शेतकरी आहेत, 2 बैलांनी नांगरत होतो. लाकडी नांगर आणि 2 बैलांनी. जसे जसे दिवस गेले तसे 35 HP फर्ग्युसन ट्रॅक्टरवर आलो. तोही आता चालत नाही. आता 60 HP ट्रॅक्टर आला. तोही खोल नांगरायला गेलं की चाकं उचलतो. म्हणजे शेतीमध्ये आम्ही किती प्रगती केली. ज्या जमिनीत 2 बैलांनी नांगरलं जात होतं तिथं आता 60 HP ट्रॅक्टर चालत नाही. आणि हे शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी भारताच्या जमिनींचा सरासरी सेंद्रिय कर्ब 3% होता. तो आम्ही 0.5% आणला. तर उत्पादन वाढ, पीक कुठलंही असू दे, ऊस असू दे, केळी असू दे, नाही तर फळझाडं असू दे, उत्पादन वाढ घ्यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपली जमीन माहिती पाहिजे. आहे का इथं कोणी जमिनीचं माती परीक्षण करून घेणारे? किती जण आहेत ज्यांनी माती परीक्षण केलंय, ज्यांना जमीन स्वतःची काय आहे, जमिनीत शिल्लक काय नाही हे माहिती आहे? आपल्या शरीराचं तापमान किती असतं, टेम्परेचर? 96 असतं. 96, 97, 97. समजा ते 900 झालं, सॉरी 90, 100 झालं तर आपण काम करतो, कमी खातो, काम करत नाही, आपली शरीर सुस्त होतं किंवा जी एनर्जी असते ती सगळी 0 होते. मला सांगा तुमच्या जमिनीची जर तब्येत बिघडली, तिला ताप आला, म्हणजे जसा आपल्याला ताप येतो तसा जमीन तर तुम्ही 40 टनाच्या वर झालंच कसं? आता सरांनीच विचारलं की 40 काही टाका, 40 टनाच्या वर आम्ही जातच नाही. त्या जमिनीची कपॅसिटी आहे का? त्यासाठी स्वतःला सर्वप्रथम आपली जमीन कशी आहे हे माहिती असलं पाहिजे. तुम्हाला माहिती नसलं, मला माहिती आहे तुमची जमिनी कशा आहेत. आता तुमची जमीन फक्त 10% जिवंत आहे.
100% मृत आहे, 90% मृत आहे, 10% फक्त जिवंत आहे. आणि अशीच जर दिवस गेले तर त्या जमिनीतून गवत पण उगवणार नाही. यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली जमीन माहिती असणे अतिशय गरजेचं आहे. आता आम्ही खतं टाकली आणि ती पिकाला मिळाली, म्हणजे आम्हाला उत्पादन मिळालं नाही. 40 टनच्या वर आम्ही काही जात नाही. मग 10 बॅगांच्या ठिकाणी 20 बॅगा जरी टाकल्या तरी आमचं उत्पादन वाढत नाही. हे का? हेच आधी समजून घेतलं पाहिजे. मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा मिटिंगला जातो, लाखो शेतकऱ्यांना भेटलो, त्यांना एक नेहमी प्रश्न विचारतो की तुम्ही जी खतं टाकता ती 10,000ची खतं टाकली, 15,000ची खतं टाकली, 20,000ची खतं टाकली, पिकाने किती घेतली? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यासाठी खतं उपलब्ध कशी होतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा मी हा प्रश्न विचारतो तेव्हा मला उत्तर येतं, खूप सोपं आहे साहेब, की आम्ही खतं देतो, त्याच्यानंतर पाणी देतो, पाणी दिल्यानंतर खतं पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे शोषून घेतली जातात. बरोबर आहे ना? पूर्णपणे चुकीचं आहे. जरा थोडा वेळ फोन सायलेंट ठेवला तर हे डिस्टर्ब नाही होणार. तर थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे की खतं आपल्या पिकाला मिळतात कशी. खतं पिकाला मिळणं हे जमिनीवर अवलंबून आहे की तुमची जमीन कशी, त्याच्यावर खतं पिकाला मिळणार का नाही हे समज ठरतं. व्यावसायिकता मी जेव्हा म्हणतो की शेती व्यवसाय म्हणून केला पाहिजे, त्याचा अर्थ असा आहे की जर आम्ही 20,000 रुपयाची खतं टाकली तर 20,000 रुपयाची खतं पिकाने उचलली पाहिजेत. आत्ता परिस्थिती अशी आहे की 20,000तली फक्त 2,000 रुपयाची खतं पीक उचलतं आणि राहिलेली 18,000 रुपयाची खतं तशीच जमिनीत पडू नये. खोडवा जेव्हा आम्ही काढतो, नांगर करतो, तेव्हा 2 वर्ष टाकलेली खतं तशीच दिसतात का नाही? पांढरी पांढरी पडलेली दाणेदार असेल तर गोळी. त्यासाठी जमीन आणि खत, हे खत उपलब्ध कसं होतं हे समजून घेणं नितांत गरजेचं आहे. जमिनीतला जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे जमिनीत असणारे सूक्ष्म जीवाणू. आपल्या जमिनीत सूक्ष्म जीवाणू आहेत का नाहीत ह्याच्यावर अवलंबून आहे आमची जमीन जिवंत आहे का मृत आहे. सूक्ष्म जीवाणू आत्ता तुमच्या जमिनीत फक्त जर 5% सेंद्रिय कर्ब असेल तर फक्त 10% जिवंत आहेत. कारण या सूक्ष्म जीवाणूंचं खाद्य कुठलं? सूक्ष्म जीवाणू कधी वाढणार? जर आमच्या जमिनीत आम्ही त्यांना सेंद्रिय पदार्थ, त्यांचं खाद्य जर दिलं तरच वाढणार. आणि त्यासाठी आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढवणं आपली नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला तुमच्या जमीन कोणाकडून मिळाली? वाडवडिलांकडून मिळाली, बरोबर? जेव्हा ती मिळाली तेव्हा सुपीक होती, त्याच्यातून भुसभुशीत होती, 2 बैलांच्या नांगराने नांगरट करत होतो. ती जमीन तुम्हाला मिळाली. पुढच्या पिढीला कुठली जमीन देणार आहात तुम्ही ज्याच्यातून गवतही उगवत नाही अशी? त्यामुळं आत्ता सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्या जमिनीला परत पहिल्यासारखे करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. परत त्याचं सेंद्रिय कर्ब 1% वाढवणं गरजेचं आहे. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये भरपूर शेणखत टाकणं गरजेचं आहे. टाकतात का? काही जण टाकत असताल ना, ठराविक जण. यांच्याकडे कुणाकुणाकडे आहे त्यात बसलेल्यांपैकी? एक अर्ध्या 50% लोकांकडे आहे असं समजू. तुम्ही शेणखत जे टाकता ते कुठून येतं? नाही, ते कसं असतं? शेण गाई गोठ्यातलं शेण उकिरड्यात का किती दिवस ठेवता? 12 महिने. तर 12 महिने उकिरड्यात ठेवल्यानंतर ते थंडगार पाहिजे ना,
बाहेर काढल्यानंतर एकदम थंडगार असतं, त्याच्यातून वाफा येतात. वाफा काय येतात हा प्रश्न कधी पडला नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, शेण आणि शेणखतातला फरक आपल्याला समजणं गरजेचं आहे. तुम्ही वापरता ते अर्धवट कुजलेलं शेण, जेव्हा ते कुजायला सुरुवात होते, त्याला हवा मिळते, तेव्हा ते कुजायला सुरुवात होते आणि त्याचं टेम्परेचर वाढतं आणि त्याच्यातून वाफा यायला सुरुवात होतात. हे जर शेणखत तुम्ही वापरलं तर हुमणी 100%, बुरशी 100% शेतात येणारच. मग संत्रा मोसंबीला जे बुरशीचा प्रॉब्लेम होतो तो कुठून येतो? बुरशी अर्धवट कुजलेलं शेणखत वापरून. एक लक्षात ठेवा, शेणखताला कधीही वास मारत नाही. शेणखत हे चहाच्या पावडर सारखं काळं असतं, त्याला वास मारत नाही. पहिल्या पावसाचा जो सुगंध असतो तो शेणखताला असतो, तुमच्या शेणखताला असतो, वास मारतं. ते बाहेर काढल्यानंतर उभं राहत नाही शेजारी. त्यासाठी ते कुजणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही उकिरड्यात जे टाकता ते मी अनुभवाने सांगतोय, माझा स्वतःचा 200 मशीनचा गोठा होता, 1-2 मशीनचा नाही, 200 मशीनचा. आणि अनुभवातून शिकलेलं सांगतोय, शेण कुजवायचं कसं. गारीत टाकून जर कुजवायचं असेल तर त्याला गार वर्षातून 2 ते 3 वेळा हलवायला लागते. नुसतं गारीत टाकून शेण कधी कुजत नाही, त्याला हलवायला लागते. मला आठवते माझ्या आजोबांच्या काळामध्ये आमच्या घरी गार हलवायला माणसं यायची, वर्षातून 2 किंवा 3 वेळा. ती पद्धत बंद झाली आता, गार हलवणारी माणसं मिळत नाहीत. गार हलवणं खूप महत्वाचं आहे, त्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे, हवा मिळाली पाहिजे, तर ते कुजतं. आता ते शक्य नाहीये, तेव्हा मी सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. शेणाचं शेणखत कसं करायचं. त्याला फक्त 3 आठवडे लागतात. पाटीवर पाटी शेण टाकून साधारण 5 फूट रुंद आणि लांबच्या लांब त्याचा बेड तयार करा. समजा एक 15 दिवसाचं किंवा 20 दिवसाचं शेण जे आहे त्याचा एक बेड तयार करा, 5 फूट रुंद आणि 1 फूट जाड, 2 पाट्या एक टाकून आणि लांबच्या लांब. त्याच्यावर ड्रिपरची एक लाईन टाका किंवा पाणी मारा त्याला. आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा रोटावेटरने किंवा खोऱ्यानी ते हलवून घ्यायचं. हलवून घेतलं आणि पाणी मारलं की दुसऱ्या दिवशी त्याच्यातून वाफा यायला सुरुवात होतात. हे असं महिनाभर केलं की सर्वप्रथम त्याचा रंग बदलतो, त्याचा वास बदलतो. जेव्हा त्याला पहिल्या मातीत पहिल्या पावसाचा जो सुगंध आहे तो यायला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा समजायचं की आपलं शेणाचं शेणखत झालं. समजा तुम्हाला पटवून द्यायचं झालं तर आत्ता जे तुम्ही शेणखत टाकता ते जर तपासायला प्रयोगशाळेत पाठवलं, त्याच्यातला सेंद्रिय कर्ब असतो फक्त 5 ते 6%. आणि पूर्णपणे कुजलेलं जर शेणखत असेल तर त्याचा सेंद्रिय कर्ब असतो 25%. हे शेणखत तयार झाल्यानंतर चाळून घ्या. आपली वाळू चाळायची जी चाळण असते त्यांनी चाळून घ्या, त्यातला काडी कचरा बाजूला करा आणि ते पोत्यात भरून ठेवा. आणि हे वापरायचं कुठं? सरीमध्ये. आत्ता आम्ही शेणखत कसं वापरतो? उन्हाळ्यामध्ये पसरतो, बरोबर आहे ना? उन्हाळ्यात पसरतो त्यावेळी वर टेम्परेचर असतं 45 डिग्री. या 45 डिग्रीमध्ये त्याच्यात जो काही थोडाफार सेंद्रिय कर्ब असतो तो पण उडून जातो. फायदा काहीच नाही, खर्च होतो, जमिनीला त्याचा फायदा काहीच होत नाही. त्यामुळं जितकं मिळेल तितकं शेणखत वापरणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या कारखान्यामधून प्रेसमड किंवा मळीचं खत सुद्धा मिळतं. ते पण चांगलं खत आहे का? उत्कृष्ट खत आहे. फक्त कसं वापरायचं ते समजत नाही. आत्ता कारखाने सुरू झाले, आता तुम्हाला मिळायला लागेल. जेवढं मिळतंय तेवढं घ्या. एकरी 10 टन, 20 टन, 30 टन. आत्ता वापरायचं नाही. हे वापरायचं कधी? 1 वर्षांनी. म्हणजे जर तुम्हाला जानेवारी महिन्यात मिळालं तर ते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वापरायचं. म्हणजे आत्ता वापरायला तुम्हाला मागच्या वर्षीचं ते पाहिजे, कारण त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्याच्यामध्ये जे विषारी घटक असतात, जसं मेण म्हणून असतं, ते मेण त्याचं विघटन होऊन निघून जातं. एवढा जर ढीग टाकला तर तो
एवढासा छोटा होतो. त्याचा जो घाण वास येतो तो वास जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते शेतात वापरायचं नाही. हे जर तुम्ही 10 टन 15 टन एकरी वापरलं तर फार फायदा होतो. जमिनी सुधारायला खूप त्याचा फायदा होतो. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला सुरुवात होते. अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात सोपा उपाय सांगतो मी. तुम्ही 5 फुटाची सरी करता. हे सुरूमध्ये कदाचित शक्य नाही, कारण पाणी तुम्हाला तेवढं उपलब्ध आहे की नाही माहित नाही. आंतरपीक घेता का तुम्ही? आंतरपीक शक्यतो ताग आणि डेंच्याचं घ्या. जी हिरवळीची खतं म्हणतात ताग. 2 ऊस लावल्यानंतर ऊस लावतानाच 2 सरींच्या मध्ये तागाचे बियाणं टाकायचं. तागाचं बियाणं फुकट मिळतं गव्हर्नमेंटकडून. तुमच्यापर्यंत येतं की नाही माहित नाही. दुकानात घेतलं तर साधारण 70-75 रुपये किलो आहे. एकरी 20 किलो लागतं. 1500 रुपये जर तुम्ही खर्च केले आणि तागाचं जर तुम्ही हे घेतलं आंतरपीक आणि बाळबांधणी करताना जर ते जमिनी आड केलं तर साधारण 7 टन कुजले सेंद्रिय कर्ब तुम्हाला तुमच्या जमिनीला मिळतं. आणि हे वाचण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी खूप मदत होते. अजून एक महत्वाची गोष्ट जमीन सुधारण्यासाठी, मी आफ्रिकेला गेलो होतो. एक शेतकरी होता, त्याचं 5000 एकर क्षेत्र होतं एकाच. ते एकट्यानेच मला बोलवलं होतं कन्सल्टन्सीसाठी. मी आफ्रिकेत गेलो. 8 दिवसासाठी मला त्यांनी बोलवलं होतं. पोचलो, हॉटेलला गेलो आणि त्याला फोन लावत होतो. 4 दिवस त्याचा फोन बंद. मी हॉटेलमध्ये बसून होतो. 4 दिवसानंतर हा उगवला. अरे त्याला म्हणलो कुठं होतास? मी बसून आहे 4 दिवस. तो म्हणाला तुरुंगात होतो. तर काय झालं? तर म्हणे माझ्याकडून चुकून माझ्या जमिनीतलं काही एकरातलं पाचट जाळलं गेलं आणि राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास झाला. या कलमाखाली मला अटक झाली. मला मोदीजींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा कायदा भारतात सुद्धा आणला पाहिजे. पाचट जाळणं हा गुन्हा आहे. आपल्या तरुण पिढीवर ज्यांना तुम्ही जमीन सुपूर्त करणार आहे त्यांच्यावर तुम्ही अन्याय करताय. पाचट जाळल्यानंतर जमिनीत जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत सगळे जळून मरून जातात. काहीही हातात राहत नाही. यापुढे लक्षात ठेवा, कधीही पाचट जाळायचं नाही. मी कर्नाटकामध्ये शिमोगा म्हणून गाव आहे. त्या शिमोगा गावात उत्तमदास शहा म्हणून शेतकरी आहे. त्याला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याच्याकडं 49वा खोडवा सुरू होता. गेले 49 वर्ष त्यांनी पाचट ठेवलं होतं आणि खोडवा दुसरा तिसरा करत 49 खोडवे घेतले होते. आज आमच्या इथं निपाणीला आम्ही प्रबोधन करून 7व्या 8व्या 9व्या खोडव्यापर्यंत गेलेलो आहे. पाचट जाळायचं नाही. ती खोडवा निडवा फक्त काय काय करायला लागतंय मी नंतर सांगेन त्याला हे करण्यासाठी. तर सगळ्यात महत्वाच्या जमीन सुधारण्यासाठी या 3 गोष्टी, शेणखत, पेस्मड कंपोस्ट, हिरवळीचे खतांचे आंतरपीक आणि पाचट न जाळणे. अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे. हे जर तुम्ही केलं, मी सांगतोय आता ते, तर तुमचं कमीत कमी 10 टन उत्पादन वाढेल. मला सांगा तुम्ही किती खोल नांगरता? 1.5 फूट नांगरून दाखवायचं मी तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस देतो. जास्तीत जास्त 8 इंच ते 9 इंच नांगरता. सफाई जमीनचं मोजायचं, बोधावरून मोजायचं नाही. सफाई जमीनचं मोजायचं 6 ते 8 इंच. त्याच्या खाली कधी टिकाव मारलाय का? खोदायचा प्रयत्न केलाय? काय आहे खाली? कडक झालेली जमीन आहे, म्हणजे कॉन्क्रीट सारखी तड आलेली जमीन आहे. बरोबर, सगळ्यांना मान्य आहे. याच्यासाठी आता आपल्याला आधुनिक गांडुळाचा प्रयोग करायचा आहे. आधुनिक गांडूळ म्हणजे सबसॉइलर. ऐकलंय? सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन्स आहेत. नंतर माझं भाषण झाल्यानंतर युट्यूबवर सबसॉइलर टाईप करा आणि बघा. सबसॉइलरला एकच फाळ असतो.
आणि त्याला 60 HP चा ट्रॅक्टर लागतो. 3 ते 5 फूट लांबीचा एक फाळ असतो. आपण जेव्हा पूर्व मशागत करतो, पूर्व मशागत करताना नांगरट करायच्या आधी 10 दिवस उभा आडवा 5 फुटावर सबसॉइलर फिरवायचा. सबसॉइलर फिरवल्यानंतर तो 5 फुटापर्यंत जमीन चिरतो आणि त्याच्यानंतर जमिनीत जे विषारी वायू आहेत ते सगळे बाहेर येतात, हवा जमिनीत जाते, 5 फूट खोलीपर्यंत जमीन तडकते, पूर्ण भुसभुशीत होते. आणि त्याच्यानंतर नांगरट करून जर तुम्ही ऊस लावला तर ऊसाच्या मुळं, आत्ता तुमची मुळं फक्त 12 इंचापर्यंत वाढतात. ही मुळं 1 मीटर म्हणजे 3 फुटापर्यंत वाढतात. मूळ तुमचं स्ट्रॉंग झालं की ऊस स्ट्रॉंग होतो. कधीही ऊस पडणार नाही. 40 कांड्याचा ऊस सुद्धा पडत नाही सबसॉइलरचा वापर केल्यानंतर. खटाव तालुका, इथं साताऱ्यामध्ये खटाव तालुका आहे, तिथं मी सबसॉइलरचा प्रयोग बटाट्यावर केला होता की बटाटे खाली वाढतात, तर सबसॉइलर आपण बटाट्याला लावून बघू म्हणून 10-15 एकर क्षेत्रामध्ये सबसॉइलर वापरला. निम्मा वापरला, म्हणजे निम्म्याला सबसॉइलर वापरला, निम्म्याला वापरला नाही, आणि तिथं बटाटा लावला. जिथं सबसॉइलर वापरला होता तिथं बटाटा जवळजवळ 1.5 उत्पादन मिळालं. बाकी काही बदल केला नाही, फक्त सबसॉइलरचा वापर केला. सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ आहे. गांडूळ तर तुमच्या जमिनीत आता नाहीच आहेत. गांडूळ 10 फूट खोलपर्यंत जाऊ शकतं आणि जमीन खाली भुसभुशीत करतं. हा आधुनिक गांडूळ म्हणजे सबसॉइलर. दर 2 ते 3 वर्षांनी तुम्ही सबसॉइलर वापरला, तुमचं उत्पादन 10 टनांनी वाढेल. सबसॉइलरला खर्च आमच्याकडं 3,000 रुपये घेतात एकरी वापरायचा. तुमच्याकडं सुद्धा मिळू शकतो किंवा विकत घेतला तर 25,000 रुपयाला फक्त सबसॉइलर मिळतो. एकच फाळ येतं, त्याला 60 HP चा ट्रॅक्टर लागतो. कुठल्याही ह्याच्यात मशिनरी शॉपमध्ये मिळतो. आणि प्रत्येक कारखान्याला VSIनी सबसॉइलर दिलेले आहेत. कारखान्यांचा तो कुठं पडून असेल माहित नाही, ते गंजून गेलेलाही असेल, पण प्रत्येक कारखान्याला दिलेले सबसॉइलर मिळेल तुम्हाला कुठेही. एवढं अवघड नाहीये मिळणं. पॉप्युलरचा सबसॉइलर तुम्हाला मिळू शकतो, तो काही मोठा हे नाही इश्यू. तर सबसॉइलरमुळे खूप फायदा होतो. तर जमिनीची अशा पद्धतीने जर आपण हे केली, मशागत केली किंवा जमिनीवर लक्ष दिलं, तर जी खतं आत्ता जमिनीत पडून राहत आहेत ती मिळायला सुरुवात होते. हा झाला पहिली कडी की जमीन सुधारणे आणि पूर्व मशागतीमध्ये सबसॉइलरचा वापर. याच्यानंतर सऱ्या तुम्ही 4.5 फुटाच्या पुढे ठेवताच आहे. माझ्या ह्याच्या अंदाजाने तुम्ही जर 4.5 फुटाची सरी ठेवली तर ती आयडियल होते. गंगाखेड शुगरला, परभणीला मी काम करत असताना एक प्रयोग केला होता. 2 फुटाची सरी, 10 एकर मला त्यांनी प्लॉट दिला होता डेव्हलप करायला. 2 फुटाची सरी ते 10 फुटाची सरी मी थोडे 1-1 एकरात केल्या होत्या. जिथं 5 फूट सरी आहे तिथं मला सगळ्यात जास्त 108 टन उत्पादन मिळालं. जशी सरीची रुंदी वाढली तसं कमी झालं, रुंदी कमी झाली तशी कमी झालं. पण प्रॅक्टिकली 5 फुटापेक्षा 4.5 फुटाची सरी अधिक चांगली, कारण 5 फुटाची सरी ठेवली तर एक टेक्निकल अडचण अशी येते की माती व्यवस्थित लागत नाही, कारण रोटावेटरचा जो साईज असतो तो त्यामुळे शेवटच्या 6 इंचामध्ये माती लागत नाही. 4.5 फुटाची सरी ठेवली तर खूप चांगलं. प्रत्येकाने प्रयोगशील असलं पाहिजे. आता तुमच्याकडं सगळ्यांचं क्षेत्र भरपूर आहे, बरोबर, म्हणजे कोणी गुंठ्यामध्ये नाही. आमच्याकडे कोल्हापूरला गुंठ्यात बोलतात, तुमच्याकडे 5 एकर 10 एकर 15 एकर मध्ये बोलतात, किंवा सऱ्या आमच्या 10 सऱ्या आहेत 15 सऱ्या आहेत असं बोलतात. पण ती तुमच्याकडे परिस्थिती नाही. प्रयोग करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर 10 एकर क्षेत्र आहे, 9 एकरात 4.5 फुटाची सरी ओके, अजून तुम्हाला माहित नाही. 1 एकरात 6 फुटाची सरी ठेवा आणि 2-2 फुटावर रोपं लावा. फक्त तुम्हाला 3,700 रोपं लागतात. 6 फुटाची सरी, 2 फुटावर रोपं, आणि एका रोपाला कमीत कमी 10 ते 12 फुटवे ठेवायची.
म्हणजे संख्या मेंटेन होते. जेव्हा तुम्ही 6 फुटाची सरी ठेवता, भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, ऑक्सिजन खेळता राहतो. सुरुवातीला 3 महिने तुम्हाला शिव्या देतील लोक, काय डोकं फिरलंय का म्हणून, कसला ऊस घाणेरडा आहे. जेव्हा 3 महिने होऊन हा ऊस जाईल तेव्हा तुमच्या 9 एकरातला ऊस आणि हा ऊस याच्यात कमीत कमी 1.5 पटीचा फरक पडेल वजनामध्ये. हळूहळू शिकून करायचं, मी सांगतो म्हणून करायचं नाही, प्रयोग करायचा 1 एकरावर 6 फुटाची सरी आणि अशा पद्धतीने. आता जो महत्वाचा भाग मी सांगतोय तो म्हणजे ऊसाची संख्या. जिथं आम्ही चुकतो, मोठ्या प्रमाणावर चुकतो. परवाच आम्हाला 15 दिवसापूर्वी सरांनी अकलूजच्या जवळ कुठलं गाव ते दवंग गावात आम्हाला मिटिंगसाठी बोलवलं होतं. शेतावर मिटिंग होती आणि 64 एकर का काहीतरी 65 एकर त्यांचा ऊस होता. IITचा IT इंजिनियर हे सोडून, नोकरी सोडून शेती करायला आलेला आहे. त्यांनी सांगितलं आमचा ऊस उत्कृष्ट आहे, बघायला या. गेलो आम्ही. लांबून खूप छान दिसत होता, म्हणजे 2-2.5 महिन्याचा ऊस होता, जवळजवळ एवढा वाढला होता. पुढच्या 15 दिवसात भरणीला आला असता. भरपूर फुटवे होते, 15-20 फुटवे होते. चला म्हणलं आपण सरीत फिरू. सरीत जसं जसं फिरायला लागलो आणि त्याला मी दाखवायला लागलो की इथून 6-7 फूट उत्कृष्ट ऊस, पुढं 3 फूट ऊसच नाही किंवा एखाद दुसरा ऊस. त्या गॅप्स मध्ये त्यांना म्हटलं की तू कितीही कर, आता तुझ्या ऊसाचं किती उत्पादन होऊ दे, 60 टनाच्या पुढे जाणार नाहीस. तो म्हणाला नाही, मला अपेक्षा आहे 100 टनाची. म्हटलं जाऊच शकत नाहीस, एवढ्या गॅप्स असतील तर तू जाऊच शकत नाही. यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या ऊसाची संख्या एका गुंठ्यात 1000 असलीच पाहिजे. यासाठी पहिले 3 महिने फक्त मेहनत घ्यायची, पहिले 3 महिने, आणि ही मेहनत आम्ही घेत नाही. मला प्रश्न विचारतात की मी 1 डोळ्याची लागण करू, 2 डोळ्याची करू का 3 डोळ्याची करू, कायम प्रश्न विचारतात. मी त्यांना उत्तर देतो, अगदी सोपं उत्तर आहे. जो शेतकरी आठवड्यातून 2 वेळा शेतावर जाऊन बांधावरून बघून येतो त्यांनी 3 डोळ्याची करावी. जो आठवड्यातून 3-4 वेळा जातो, थोडंसं सरीमध्ये फिरतो, त्यांनी 2 डोळ्याची करावी. आणि जो शेतकरी सरीमध्ये फिरून फुटवे मोजतो त्यांनीच 1 डोळ्याच्या नादाला लागावं. ऊसाची संख्या जर तुम्हाला मेंटेन करायची झाली तर तुम्ही कांडी लागण करता. आता जो प्रॉब्लेम आहे, इथं उभारून सांगणं खूप सोपं आहे की 10 महिन्याच्या वरचं बियाणं नको. तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये की 10 महिन्याच्या वरचं बियाणं आपल्याला सगळ्यांचं असतं. 10 महिन्याच्या आतलं बियाणं कुणालाही मिळत नाही, एखाद दुसरा अपवाद वगळता. आता 12, 13, 14 महिन्याचं बियाणं जर तुम्ही आणलं आणि इथं असं ठेवलं तर जे वरचा भाग आहे तिथले डोळे अतिशय हिरवे टपोरे, जसं जसं खाली येतो तसे डोळे निब्बर काळे, आणि अगदी खाली येतो तसे सगळे खराब झालेले डोळे. आत्ता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं त्यांनी तसंच केलं. हे 2-2 डोळ्यांची कट केले, लावले. पहिले 6 फूट उत्कृष्ट ऊस आला. जसे जसे मुळाकडे आलेला ऊस त्यांनी लावला गेला तसे गॅप्स पडल्या. ह्याच्या पुढे एक लक्षात ठेवा की जर तुमचा बियाणाचा ऊस असेल तर खालचे 2-2.5 फूट कट करून जनावरांना खायला घाला. तो तुमच्या ऊसांची संख्या कमी करणार आहे. आणि ऊसांची संख्या कमी झाली की संपलं, काही पुढे रिपेअर करता येणार नाही. त्यासाठी आपल्या शेतामध्ये एकही गॅप असता कामा नये, हे खूप महत्वाचं आहे. तेव्हा याच्या पुढे एक नवीन पद्धत सुरू करा. 6 सरींची लागण झाली की 7व्या सरीला 1 डोळ्याची वरंब्यावर किंवा बोधावर लागवण करायची. परत 6 सऱ्या झाल्या की 7व्या सरीला बोधावर 1 डोळ्यांची लागण करायची. कारण बोधावर जो ऊस उगवून येणार आहे तो हाताने काढता येतो. सरीमधला ऊस जर तुम्ही काढायला गेला ना तर तो फक्त रोप हातात येतं, कांडी खालीच राहते. बोधावरच्या ऊसाला हात खाली घातला की तुम्ही काढू शकता. हा ऊस जिथं जिथं गॅप आहे तिथं तिथं लावून घ्यायचा. तुम्ही कांडी लावली, जिथं गॅप आहे तिथं ती कांडी उगवून येत नाही, ती कारखान्यात जात नाही.
यासाठी गॅप अजिबात असता कामा नये ही काळजी जर घेतली तर तुम्ही 40,000ची संख्या मेंटेन करू शकता, प्रोव्हायडेड तुमचे फुटवे भरपूर आहेत. गॅप नाही आहेत पण फुटवे नाही. पुढचा प्रकार काय होतो, आमची संख्या का नाही वाढत, गॅप आहेत पण फुटवे नाहीत. इथं आम्ही खत व्यवस्थापनामध्ये चुकतो. ते कसं चुकतो मी सांगतो. म्हणजे 40,000 अगदी सोपा हिशोब आहे. आत्ता तुम्ही कुठलाही तुमचा ऊस तोडा, जो कारखान्याला जाण्यापूर्वी त्याचं एका ऊसाचं वजन बघा, कमीत कमी 1.25 किलो असतो. कमीत कमी तुम्ही ऊसाचं वजन बघा, काढून काट्यावर लावून बघा. 40,000ची जर संख्या तुम्ही मेंटेन केली आणि आहे असं हे केलं तर 1.25 किलो गुणिले 40 किती होतात, 50. म्हणजे 50 टनाच्या खाली तर आम्ही येणार नाही संख्या मेंटेन केली तर. आता 1.25 किलोचा ऊस 1.5 किलो करणे, 2 किलो करणे आणि 2.5 किलो करणे. तो जेव्हा 2 किलोचा होईल तुम्ही 80 टनाला पोचला, 2.5 किलोचा होईल तेव्हा 100 टनाला पोचता. आता महत्वाचं आहे की वजन वाढवणे. तुमच्यापैकी खत व्यवस्थापनामध्ये बेसल डोस कधी देता? लावताना नाही. खूप उसाला पहिला डोस हा ऊस लावताना त्या दिवशी दिला पाहिजे. बेसल डोस म्हणतात. बेसल डोस फार महत्वाचा आहे. बेसल डोस जर तुम्ही दिला नाही तर तुम्हाला अपेक्षित फुटव्यांची संख्या काहीही वापरा मिळणार नाही. खर्च करतोच आहे ना, मग वेळेवर करा ना. खतं टाकतोच आहे आम्ही, मग आधी का नाही टाकत? तर दुसरी गोष्ट, बेसल डोस किंवा पहिल्या डोस मध्ये जर युरिया टाकला तर 100% तुमचे फुटवे मार खाणार. जेटा कोंब मोठा होतो, बाकीचे फुटवे मार खातात. पहिले 60 दिवस युरियाचा दाणा पण पडता कामा नये. आम्ही पहिल्यांदाच 3-3, 4-4 पोती युरिया टाकतो, जेटा कोंब मोठा होतो, फुटवे मार खातात. थोडस समजून काम करा. बाकीचा करतोय म्हणून नाही. का याचं खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्यापैकी मायक्रोन्यूट्रिएंट किती वापरतात? झिंक, फेरस, बोरॉन वापरणारे असतील ना. हे वापरतात कसं मी सांगतो. असं ताडपत्री करतात किंवा प्लास्टिकचा कागद, त्याच्यावर 10-26-26, 9-24-24 जी काय खतं असतील, DAP, सिंगल सुपर फॉस्फेट पसरतात. त्याच्यावर ते मायक्रोन्यूट्रिएंट पण टाकतात, हलवतात आणि शेतात देतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रोन्यूट्रिएंट, झिंक, फेरस, बोरॉन आणि फॉस्फेट एकत्र कधीही द्यायचं नसतं. ते जर एकत्र दिलं आणि पाणी दिलं की झिंक फॉस्फेट नावाचं उंदीर मारायचं औषध तयार होतं. तुमचा फॉस्फेटचा संपूर्ण खर्च 0, काही त्याच्यातून उपयोग हे नाही. मायक्रोन्यूट्रिएंटचा खर्च संपूर्ण वाया गेला आणि तुम्ही उंदीर मारायचं औषध जमिनीत तयार केलं. मायक्रोन्यूट्रिएंट आणि NPK खतामध्ये कमीत कमी 21 दिवसाची गॅप असणं गरजेचं आहे. ही जर 21 दिवसाची गॅप नसेल तर आमची सगळी खतं वाया गेली. एवढी 20,000ची असतील तर 20,000 रुपये मातीत गेले. आपल्याला ते पिकाला द्यायचे. त्यामुळं खत नियोजन खूप महत्वाचं आहे. ऊसाला बेसल डोस देताना फॉस्फरस, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रिएंट हे 3 घटक खूप महत्वाचे आहेत. डोळ्यातून पहिल्यांदा मुळं बाहेर येतात आणि नंतर कोंब बाहेर येतो. ही मुळं बाहेर येण्याच्या प्रक्रियेसाठी फॉस्फरस अतिशय आवश्यक आहे, जो आत्ता द्यायचा आहे तुम्हाला बेसल डोस मध्ये. पहिले 60 दिवस युरियाचा अजिबात वापर करायचा नाही. 60 दिवसानंतर जेव्हा मी पहिल्यांदा युरियाचा मी आता एक खताबद्दल जर सांगायचं झालं, तुम्हाला इथं संत्रा आणि मोसंबीला का फेल्युअर याचं कारण सांगतो. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, DSP म्हणून रिटायर झाले. तर माझं लहानपण सगळं पोलीस स्टेशनमध्ये गेलं, अंगा खांद्यावर खेळण्यात पोलिसांच्या. तर मी नेहमी पोलीस स्टेशनला जायचो. त्यावेळी आरोपी एखादा पकडला गेला की त्याची गुन्हा कबूल करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या.
त्यात एक पद्धत अशी होती की त्याला भरपूर 1 किलो पेढे बर्फी खायला द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला 48 तास पाणी द्यायचं नाही. पेढे बर्फी गोड खाल्लं की आपल्या शरीराची तहान वाढते. तहान वाढल्या की त्या तहानेने तो कासावीसून गुन्हा कबूल करतो. युरिया टाकल्यानंतर तसं होतं. झाडाची पाण्याची तहान प्रचंड वाढते आणि झाड किंवा कुठलंही पीक खूप मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेतं. आता हे पाणी शोषून घेतलेलं कुठं थांबतं तर ते पानाच्या पृष्ठभागावर जातं. आणि समजा मला इथं गळू झालं, माशी कुठं बसेल? इथं कुठे नाही बसणार, त्या गळूवर बसणार. त्या पानावर संपूर्ण कीडक बुरशी ह्याचे प्रादुर्भाव होतो. त्यामुळे युरियाचा वापर अतिशय अल्प प्रमाणात थोडा 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 करत. युरियाचं आयुष्य असतं 48 तास. 48 तासात एक तर तो पाण्याबरोबर निघून जातो किंवा हवेत उडून जातो. त्यामुळे युरिया अतिशय थोडा 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 शक्यतो वापरूच नका. युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेट वापरणं खूप गरजेचं आहे. युरियाचा वापर करून कॅन्सरचे पेशंट आपण वाढवत चाललोय, पण काय 250 रुपयाला पोतं मिळतं, टाका. त्यामुळे युरियाचा वापर अतिशय कंट्रोलमध्ये करा. थोडा 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 अर्ध पोतं दर महिन्याला देत जा. एकदम 3-4 पोती देण्यापेक्षा एकरी अर्ध पोतांनी द्या. तो नायट्रोजन पिकाला मिळेल. दुसरं महत्वाचं खत स्फुरद. तुमच्या ऊसाची जाडी, मुळांची वाढ ही संपूर्ण स्फुरदावर अवलंबून आहे. स्फुरद म्हणजे DAP सिंगल सुपर फॉस्फेट 10-26-26 मधला 26. मगाशी जसं तुम्ही उत्तर दिलं की खतं पाण्यात विरघळली की पिकाला उचलता येतात, ते चुकीचं आहे. हा स्फुरद दिला, DAP आज टाकला, एकच मिनिट, तर तो उपलब्ध व्हायला कालावधी लागतो 28 दिवस. तुम्ही आता घरी गेला आणि बायकोनी तुम्हाला जेवण वाढलं आणि ताटामध्ये एक वाटीमध्ये गहू, एका वाटीत ज्वारी, एका वाटीत तांदूळ आणि एका वाटीत डाळ आणि सांगितलं खा. खाऊ शकतो का नाही? त्याचा काय व्हायला लागतो? स्वयंपाक. जोपर्यंत स्वयंपाक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं अन्न खाऊ शकत नाही. जमिनीमध्ये सुद्धा जोपर्यंत खतांचा स्वयंपाक होत नाही, विघटन होत नाही, तोपर्यंत कुठलंही खत पिकाला मिळत नाही. आणि हे विघटन कोण करतं? जमिनीत असणारे सूक्ष्मजीवाणू. जर आमच्या जमिनीत सूक्ष्मजीवाणूच नाही तर आमच्या खतांचं विघटन होईल कसं आणि आम्ही 40 टनाच्या वर जाऊ कसं? हे विघटन होणं नितांत गरजेचं आहे खतांचं. आणि हे विघटन करतात सूक्ष्मजीवाणू. त्याच्यासाठी आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे, जमीन पहिल्यासारखी सुपीक करायची. विघटन झालं म्हणजे स्फुरद मिळाला का? नाही. विघटन होऊन जोपर्यंत त्याचं ऑर्गॅनिक ऍसिडमध्ये रूपांतर होत नाही, जमिनीत असलेल्या ऑर्गॅनिक कार्बनला तो चिटकत नाही, तोपर्यंत पिकाला उचलता येत नाही. मग असा जर आम्हाला टाकलेला फॉस्फरस उपलब्धच होत नाही तर आमच्या मुळांची वाढ कशी होणार आणि खतं मिळणार कशी? जर खतं व्यवस्थापन करताना व्यावसायिक शेती करायची असेल, आम्ही टाकलेली खतं 100% पिकाला उपलब्ध व्हायची असेल तर 2च पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणे. मी आफ्रिकेमध्ये फक्त 1 पोते DAP वर 100 टन उत्पादन घेतलंय, कारण तिथल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 7% होता. जे काही टाकेल ते मिळणार पिकाला, जे पूर्वी होत होतं. हरित क्रांती झाली त्यावेळी रासायनिक खतं आल्यानंतर भरभरून उत्पादन वाढलं का? तर जमीन आमची चांगली होती. आता रासायनिक खतांचा वापर वाढला वाढला वाढला, जमीन खराब झाली. आता कितीही टाका, म्हणजे समजा 40 टन उत्पादन तुमचं आहे आणि तुम्ही 10 बॅगा टाकता. उद्या जर मी 40 बॅगा टाकल्या 10च्या ठिकाणी, तर 40 टनाचं माझं 160 टन होणार का? नाही. 40 टनाचं 40च टन होणार, कारण पिकाला खतच मिळत नाही. तर दुसरा उपाय
ज्याचं प्रबोधन आम्ही गेले कित्येक वर्ष करतोय आणि ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होतोय, ते म्हणजे खतांची भट्टी लावून खतं वापरणे. खतांचं विघटन, स्वयंपाक जो जमिनीत होत नाहीये तो बाहेर करून घ्यायचा आणि खतं वापरायची. आता ही भट्टी कशी लावायची? मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शेणखत पूर्णपणे कुजलेलं चहाच्या पावडर सारखं शेणखत बॅगेत भरून ठेवा. आत्ता त्याचा वापर करायचा आहे भट्टी लावताना. तुम्हाला जर 10 म्हणजे एक पोती 10-26-26 ची भट्टी लावायची. आत्ता परिस्थिती काय की आमच्यात 10-26-26 मधलं 20% सुद्धा पिकाला मिळत नाही, 80% वाया जात आहे. आम्हाला ते संपूर्ण 100% पिकाला मिळवून द्यायचंय. आता हे भट्टी लावायची कशी? एक पोतं किती किलोचं असतं? 50. तर त्या भट्टी लावण्यासाठी तुमच्याकडं 100 किलो चाळलेलं उत्कृष्ट पतीचं शेणखत किंवा गांडूळ खत किंवा आम्ही पवार साहेबांकडे उपलब्ध करून दिलेलं NPK बूस्टर म्हणून शेणखताला पर्याय असणारं एक खत आहे. ते वापरा का नको? तुम्हाला तुमचं शेणखत आधी वापरा. ते नसेल तर आहे ना पर्याय. तर हे 2 बॅग NPK बूस्टर किंवा 100 किलो शेणखत तुमच्याकडे पाहिजे. त्यातलं एक बॅग खाली पसरून घ्या. त्याच्यावर 10-26-26 ची बॅग उलटी करा, ती पसरून घ्या. परत 50 किलो शेणखत किंवा एक NPK बूस्टरची बॅग त्याच्यावर टाका. सँडविच तयार करा. सेंद्रिय खत, रासायनिक खत, सेंद्रिय खत आणि वाळू, सिमेंटचा माल जसा आम्ही कालवतो तसं ते संपूर्ण व्यवस्थित कालवायचं. त्याच्यावर थोडंफार पाणी मारायचं, चिखल नाही करायचा, वापसा द्यायचा त्याला. अगदी स्प्रे पंपाने पाणी मारलं तरी चालेल. काही जण त्याच्यात गुळाचं पाणी टाकतात, काही जण ताक टाकतात, म्हणजे दह्यापासून झालेलं ताक, की सूक्ष्मजीवाणूंची संख्या अधिक वाढावी म्हणून. काही जण त्याच्यात PSB, KMB यासारखे जैविक खतं टाकतात. त्यांनी फायदा होतो का? होतोच. काही जीवामृत टाकतात. तुम्ही त्या पद्धतीने तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते टाका. काही नसलं तर साधारण पाणी मारा आणि ते ज्या पोत्यातून काढलं त्या पोत्यात परत भरून ठेवा आणि सावलीला ठेवा. किती दिवस? 3 आठवडे. आता कसं झालं, तुमच्या 10-26-26 ला सूक्ष्म जीवाणू पण मिळाले. कुठून मिळाले? शेणखतातून किंवा आमच्या NPK बूस्टर मधून. त्याचं विघटन झालं. विघटन झाल्यानंतर त्याचं ऑर्गॅनिक ऍसिड करण्यासाठी जे ह्युमस किंवा ऑर्गॅनिक कार्बन लागतो तो पण आहे. म्हणजे ते रासायनिक खत तुम्ही चिलेटेड रासायनिक खत केलं, त्याला सेंद्रियचं आवरण आलं. आता जेव्हा तुम्ही जमिनीत टाकता ते 100% उपलब्ध होतं. आणि 100% जर तुमचं उपलब्ध झालं तर तुमचे कुठलंही पीक असू दे, संत्र्यामध्ये जर तुमचा छोटी फळं झाल्यानंतर गळण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे, फॉस्फेट डेफिशियन्सी जी पडते आणि जमिनीत हे होतो, तो संपूर्ण प्रॉब्लेम निघून जाईल. नारळ ज्यांच्याकडे आहेत, नारळ छोटे झाले की पडून जातात, हा जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल. विशेषतः भरणी झाल्यानंतर आमच्या ऊसाची वाढ होत नाही. ज्या पद्धतीने कांडीची जाडी आणि लांबी वाढायला पाहिजे तेवढी वाढत नाही, आखूड ऊस राहतो. तो प्रॉब्लेम तुमचा भरणीला जर तुम्ही भट्टी लावून खतं दिली मोठ्या भरणीच्या वेळी बांधणीला, तर तो पण तुम्हाला हे होईल आणि तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. हे करताना हा प्रयोग अर्ध्याच प्लॉटला करून स्वतः अनुभव घ्या. जगातला सगळ्यात मोठा गुरु कोण? अनुभव. मला आलेला अनुभव हा तुम्हाला आला हो, पण मला कुठं आला? मला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत खात्री पटत नाही. अर्ध्या प्लॉटला 5 एकर असेल, 2 एकराला भट्टी लावून खतं द्या, 2 एकराला देऊ नका. फरक बघा किती पडतो. उंचीमध्ये 1.5 फरक पडलाच पाहिजे. तर अशा प्रकारे खत नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. मी सांगितलं पण हे शक्य नाही. बरोबर ना सर? शक्य नाही. आम्हाला वेळच नसतो. आमच्याकडे प्रॉब्लेम भरपूर. मजूर मिळत नाहीत. ते कोण असं शेणखत कुजवणार,
ती भट्टी लावणार, 3 आठवडे ठेवणार. आम्हाला सवय काय झाली, दुकानात जायचं, ट्रॅक्टर भरायचं आणि खतं रेडीमेड द्यायची. मग ही तुमची अडचण आम्ही दूर केली. मी गेली 25 वर्ष त्याच्यावर काम करतोय. 1-2 वर्ष नाही, मी स्वतः केमिकल इंजिनियर बीटेक IIT मधून झालेलो आहे. स्वतः त्याच्यावर मी काम केलंय. 25 वर्ष काम करून आम्ही वृंदावन भट्टी स्पेशल हे खत डेव्हलप केलं. ही भट्टी आम्ही लावतो आमच्या इथं. फॉस्फेटची, पोटॅशची, मायक्रोन्यूट्रियनची भट्टी आम्ही लावून ते सगळं एकत्र करून 50 किलोची बॅग, जी बॅगेमध्ये सगळं काही आहे, युरिया सोडून सगळं काही आहे. फॉस्फेट आहे, पोटॅश आहे, झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, सर्व प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत. जे 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 लागतं ते सगळं आम्ही त्याच्यातून दिलंय. एकरी 18 ते 20 बॅगा जर तुम्ही वृंदावन भट्टी स्पेशल वापरलं तर युरिया सोडून किंवा शेणखत सुद्धा वापरायची गरज नाही. सगळं काही त्यात आहे. 18 ते 20 बॅगांचा आमचा डोस आहे एकरी, जे पवार साहेबांकडे उपलब्ध आहे आणि ते तुम्हाला बांधावर पोच करणार आहेत. जरी रस्ता मधला खूप खराब असला तरी ते तुम्हाला शक्य आहे की नाही माहित नाही. तर त्याचा डोस मी संपूर्ण तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्याशिवाय एकरी अजून एकरी 40,000 संख्या मेंटेन करण्यासाठी दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फुटवे. फुटव्यांची संख्या जर कमी पडली तर आमची संख्या कमी पडते. फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी जसं पहिल्यांदा फॉस्फरस टाकणं गरजेचं आहे, तसं उसाला पण फवारणी करायला शिका. पहिले 3 महिने लहान मुलासारखा जर ऊस सांभाळला आणि त्याला योग्य फुटवे आणेपर्यंत बघितलं की नंतर फक्त पाणी घालायचंय, बाकी काही ऊसात काम नाहीये. केळीसारख्या फवारण्या किंवा सारखं हे करायला लागत नाही इतर पिकांसारखं. त्यामुळं पहिले 3 महिने ऊसाची काळजी घ्यायची. मग तो खोडवा असू दे नाहीतर लावण असू दे, पहिले 3 महिने खूप महत्वाचे आहेत. योग्य वेळी योग्य गोष्टी घडणं खूप महत्वाचं आहे. तर फवारणीमध्ये ज्या महत्वाच्या फवारण्या आहेत त्यात संजीवक म्हणून असतात. 6BA, IBA, GA त्याची नावं आहेत. जिब्रॅलिक ऍसिड, 6BA, IBA ह्या सुरुवातीला करायला लागतात. नंतर विद्राव्य खतांमध्ये 19-19-19, 12-61 यासारखे काही घटक लागतात जे फॉस्फरस ताबडतोब उपलब्ध करून देतात आणि फुटव्यांची संख्या वाढते. त्याचप्रमाणे चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट ज्याला म्हणतो आपण, झिंक, फेरस, बोरॉन, त्यांची नितांत गरज आहे आणि सिलिका या घटकाची पण गरज आहे. हे सगळं मी जर तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला एका दुकानात कुठेही उपलब्ध होणार नाही आणि झालं तरी त्याची कॉस्ट खूप जास्त होते. म्हणून आम्ही 3 फवारण्यांचं किट डेव्हलप केलं. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार केलं, त्यांच्या मागणीनुसार केलं. 1, 2, 3 एकाच बॉक्समध्ये 3 वेगवेगळी किट आहेत. पहिली फवारणी कांडी लावण नंतर 45 दिवसांनी किंवा ऊस तुटल्यानंतर 30 दिवसांनी, रोपांची लावण असेल तर 30 दिवसांनी. ही पहिली फवारणी. पहिल्या फवारणीनंतर फुटवे यायला सुरुवात होतं. दुसरी फवारणी त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी, तिसरी फवारणी त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी. या 3 फवारण्या झाल्यानंतर तुम्हाला अपेक्षित फुटव्यांची संख्या मिळेल आणि ऊसाची संख्या अतिशय योग्य पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो. या 3 फवारण्यांपेक्षाही चौथी फवारणी एक खूप महत्वाची आहे. खूप स्वस्त आहे, तुम्ही करा. ऊसाचं वजन वाढवण्यासाठी चौथी फवारणी फार महत्वाची आहे. ती बांधणी झाल्यानंतर, मोठी भरणी झाल्यानंतर करायची. त्या फवारणीचं नाव आहे कॅल्शियम नायट्रेट. ह्याच्यासोबत काहीही द्यायचं नाही, फक्त 100 रुपये किलो आहे त्याचं रेट. एकरी 2 किलो कॅल्शियम नायट्रेट 200 लिटरच्या बॅरलमध्ये मिक्स करायचं आणि त्याची फवारणी घ्यायची. कॅल्शियम नायट्रेटच्या फवारणीमुळे पानांची रुंदी वाढते. पानांची रुंदी वाढली की प्रकाश संश्लेषण वाढतं. प्रकाश संश्लेषण वाढलं की अन्न जास्त तयार होतं. अन्न जास्त तयार झालं की ह्याची जाडी आणि लांबी वाढते. तुम्ही कॅल्शियम नायट्रेटच्या फवारण्या भरणीनंतरचं सांगतोय, सुरुवातीचं नाही. 2, 3, 4 घेतल्या तर ड्रीप असेल तर ड्रीप मधून 2-2 किलो जर सोडत गेला तर तुमच्या
ऊसाच्या जाडीमध्ये आणि वजनामध्ये खूप फरक पडू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ऊसाचं जर खत व्यवस्थापन केलं तर एकरी 80 टन पुढं 100 टन उत्पादन फार काही अवघड नाहीये. फक्त योग्य वेळी योग्य त्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे खोडवा. खोडव्यामध्ये 60 टनाचं टार्गेट ठेवून काम करा. एकरी 60 टन टार्गेटच असलं पाहिजे. त्यासाठी काय काय गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे एक तर पाचट ठेवणं. आपल्याकडे आता तोडणी हार्वेस्टरनी होते, मशीननी. हार्वेस्टरनी तोडणी झाली की पाचटाची कुट्टी करायची गरज भासत नाही. पाचट ऑटोमॅटिक बारीक होतं. जर मजुरांनी तोड झाली, छकडा आला की मजुरांनी तोड केली तर 2-3 गोष्टी करण्या खूप महत्वाच्या आहेत खोडव्यात. खोडवा सुद्धा पहिले 1.5 महिना त्याच्याकडं लहान मुलाच्या सारखं डोळ्यात तेल घालून जर काम केलं तर खोडव्याला सुद्धा तुम्ही 60-70 टन, मी स्वतः 70 टनाच्या वर खोडव्याला उत्पादन घेतो. आणि जो दास म्हणून मी सांगितलं, शहा म्हणून, तो 49 वर्ष खोडव्याला 70-80 उत्पादन घेतो आणि खर्च काहीच नाही. पैसेच पैसे. 70 टन जर खोडव्याला उत्पादन मिळालं तर 30,000 पण खर्च येत नाही एकरी. आणि पैसे किती मिळतील? त्यासाठी खोडव्याला काय करायचं, ऊस तुटला की पहिल्यांदा ट्रायकोडर्मा किंवा 22T फवारणी घ्यायची ते तुटलेल्या ऊसावर. कारण त्या खालच्या तळातल्या ऊसामध्ये साखर जास्त असते, त्यामुळे त्याला लगेच बुरशी येते. ही बुरशी आली की फुटवे मार खातात. ही बुरशी येऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा किंवा 22T फवारणी घ्यायची तुटलेल्या ह्याच्यावर. जे पाचट आहे ते सरीत दाबून घ्यायचं. पहिला खताचा डोस द्यायचा आणि बगला मारून घ्यायचा आणि पाणी द्यायचं. त्याच्यानंतर तुमचे फुटवे यायला सुरुवात होईल. जिथं जिथं उगवूनच आलेले नाहीत फुटवे किंवा जिथं मार खाल्लाय तिथं रोपं लावा. आणि ही रोपं लवकर सेटिंग होण्यासाठी त्याला दर 3 दिवसांनी 19 फवारणी घ्या. म्हणजे ती रोपं फास्ट सेटिंग व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याला मॅच होतात. म्हणजे तुम्हाला साधारण बघा खोडव्याला एकरी 500 ते 1,500 रोपं लागतात. 500 ते 1,500 म्हणजे तुमचा 75% खोडवा, 25% नवीन लागण. हे जर प्रमाण तुम्ही ठेवलं तर तुम्ही 3रा खोडवा घेऊ शकता, 4था घेऊ शकता, 5वा घेऊ शकता. फक्त गॅप पडू द्यायच्या नाहीत. पहिल्याच वर्षी रोपं लावायला लागतात. 3ऱ्या खोडव्याला रोपं लावायला लागत नाहीत, फुटून येतात. कारण पहिल्यांदा ज्या गॅप राहिल्यात त्या पुढं गेल्यामुळं खोडव्याला जर पहिल्यांदा आपण गॅपच ठेवली नाही सुरुवातीला तर मग ही रोपं लावून भरायची गरज भासत नाही. अशा पद्धतीने जर खोडव्याचं नियोजन केलं तर तुम्ही 60-70 टनाला खोडवाही उत्पादन मिळवू शकतो. तर हा थोडासा आमूलाग्र बदल आपल्या शेतीमध्ये केला आणि भट्टी लावून खतं देणं, ऊस जमीन सुधारण्यासाठी कष्ट घेणं, तर नक्कीच शेतकऱ्यांचं भविष्य खूप खूप उज्ज्वल आहे. कारण शेतीसारखा दुसरा फायदेशीर व्यवसाय नाही. माझी बडबड आपण 1-1.5 तास ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.